गॉर्डन साहब एक बात पूछो। हाँ हाँ पूछो। ये कंपनी क्या चीज है? क्यों पूछ रहे हो? मैं जानना चाहता हूँ। कंपनी कंपनी एक अजीब हस्ती होती है मंगा। उसको सिर्फ एक ही मकसद होता है, फायदा। और ये करती क्या है? व्यापार, खरीदना और बेचना, कोई भी चीज। नील, मसाला, अफीम, प्यार, इज्जत, सच्चाई, कोई भी चीज। हाँ, लेकिन कंपनी कंपनी होती कौन है? तुम्हारे रामायण में एक विलन है, रावण, 10 सिर वाला। बस वैसी ही कंपनी के हजारों सिर होते हैं जो लालच की गोंद से जुड़े होते हैं। कुछ समझ में आए? वो तो सही है मगर। चलो साहब, मुझे नहीं लगता कि हमें। चलो। सती माता की, 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 सती साहेब, आप बीच में मत पड़िए, ये हमारे धर्म का मामला है। लेकिन सती आप कानून के खिलाफ है। किसी विधवा खुशी में जलाना जुर्म है। कप्तान साहब, आप दखल मत दीजिए, ये हमारी परंपरा है। मेरी भी परब रहे, किसी का खून होते नहीं देख सकता। इस औरत को वापिस कर दीजिए साहब, वरना अच्छा नहीं होगा। पहले मुंह से मारो, फिर ले जाओ। Come on! खबरदार, किसी ने हाथ लगाया साहब को चीर के रख दूंगा। आप लड़की को लेकर निकलिए, मैं लोगों को संभालता हूँ। हे भगवान, सती, लेकिन ये तो जिंदा है। बेशक, वो जिंदा रहेगी। लेकिन वो लोग इसे छोड़ेंगे नहीं साहब, उनकी इज्जत का सवाल है। इसे वापस कर दीजिए साहब, नहीं तो खून खराबा हो जाएगा। इसी को हाथ नहीं लगा सकता। अब यही कानून है। मंगल पांडे ही आमिर खानची फिल्म होती काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेली. त्यातला हा इन्सिडेंट तुम्ही आत्ता पाहिला.
सतीची प्रथा आपल्याकडे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. 18व्या शतकामध्ये राजा राम मोहन रॉय यांच्या आग्रहावरून, यांच्या सततच्या मागणीमुळे इंग्रजांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्याच्या संबंधीचा कायदा केला, त्याच्या विरोधातला कायदा केला. ही घटना जी दाखवली आहे ते साधारणपणे 1857च्या आसपासची आहे, म्हणजे 19व्या शतकातली. कायदा करून 100 वर्ष झाली तरी घटना तशाच्या तशा चालू होत्या, स्त्रियांच्या विरोधातल्या, स्त्रियांना जिवंत जाळण्याच्या. तुम्ही काळजीपूर्वक जर ती फिल्म पाहिली असेल, बारकाईने जर फिल्म पाहिली असेल, पुन्हा लिंक पहा, पुन्हा ओपन करून ते तुम्ही बघू शकता की ती स्त्री बेशुद्ध अवस्थेत आहे, शुद्ध तिची फारशी नाही आहे, त्यामुळे ती पहिल्यांदा विरोध करत नाही आहे. पण ज्या वेळेला तिला चितेवर ठेवलं जातं त्यावेळेला ती आगीची धग लागल्यानंतर तिची शुद्ध परत येते, तिला जाणीव व्हायला लागते. याचाच अर्थ तिला काहीतरी अफू किंवा गांजासारख्या गोष्टी दिलेल्या आहेत की ज्याच्यामुळे तिला भान राहिलेलं नाही आहे. पण आगीच्या धगीमुळे तिचं भान परत येतं आणि मग ती विरोध करायला लागते. म्हणजे ही जी इमेज आहे की स्त्रिया स्वतःहून सती जायच्या, स्वेच्छेने जायच्या आणि मग त्यांना सती माता म्हणायचं किंवा सतीचं मंदिर उभं करायचं, तर हे सगळं जे आहे ते किती चुकीचं आहे ते त्या इन्सिडेंटमध्ये अगदी थोडक्यात बरोबर दाखवलेलं आहे. की गावकरी जेव्हा ती बाई ओरडायला लागते जीव वाचवण्यासाठी त्यावेळेला त्याला काठ्या लाठ्यांनी ढकलायला लागतात. आणखीनही काही फिल्म्समध्ये काही सीन्स दाखवले आहेत आणि काही वर्णनं आहेत की ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की तिला अफू दिली जायची, त्याच्यानंतर स्मशानामध्ये आल्यानंतर प्रचंड मोठे ढोल वाजवले जायचे, कारण ढोल वाजवल्यामुळे तिचा आक्रोश जो आहे तो बाहेर येणार नाही आणि त्याचा जो मनावरती एक परिणाम असतो तो पण होणार नाही. आणि त्याच्यामुळे कुठेतरी कोणाचं तरी मन द्रवलं आणि ती सती नको असं जर कोणी म्हणालं तर तसं होऊ नये म्हणून ढोल ताशांचाच आवाज एवढा जोरात की त्या बाईच्या रडण्याचा आवाज अजिबात येऊ नये. आणि त्यातूनही त्या बाईनी जर प्रयत्न केला पळून जाण्याचा तर तिला काठीने ढकलून परत आत टाकण्याचा प्रयत्न केला जायचा आणि मारलं जायचं थोडक्यात. आता ही घटना जी आहे, हे जे पिक्चर तुम्हाला दिसतंय रूपकुंवर, लास्ट नोन केस ऑफ सती इन इंडिया, ही जी केस आहे, आता यातला लास्ट नोन केस हे शब्द फार भयंकर आहे. नोन केस म्हणजे ज्या केसविषयी माहिती आहे अशी, म्हणजे माहिती नसलेल्या आणखीन बऱ्याच असू शकतील. आता ही 87 सालची केस आहे, म्हणजे तुम्ही जेवढे आहात तेवढ्याच वयाचं नेमका मी होतो, सेकंड इयर BAलाच होतो आणि त्यावेळेला आम्हाला ही केस ऐकायला मिळाली, बघायला मिळालं बऱ्याच TV वरती. 4 सप्टेंबर 1987 या दिवशी ही घटना घडली. आता याचे डिटेल्स या बातमीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, ते जरूर पहा, बारकाईने वाचा. म्हणजे सती प्रथा म्हणजे काय भयंकर प्रकार आहे आणि तो अजून कसा चालू आहे, अजून कसं त्याचं ग्लोरिफिकेशन होतं आहे ते तुम्हाला कळेल. 4 सप्टेंबर 1987, 1969ला जन्मलेली, म्हणजे ज्या वेळेला तिला मारलं गेलं, ज्या दिवशी मारलं गेलं, साधारणपणे 18 वर्षाची होती. राजपूत वुमन हु वॉज बर्न अलाइव ॲट देवराला. देवराला हे गाव त्यावेळेला खूप बदनाम झालेलं होतं, सिकर जिल्ह्यामध्ये, राजस्थानच्या. 18 वर्षाच्या या विवाहित महिलेला केवळ 8 महिने झाले होते लग्न होऊन आणि मालसिंग शेखावत या माणसाशी तिचा विवाह झालेला होता आणि तो वारला काही कारणाने 24व्या वर्षी आणि त्यांना मुलं नव्हती, तर तिला या माणसाबरोबर जिवंत जाळून मारण्यात आलं. हे विकिपीडियामधलं आर्टिकल त्याच्या संबंधाने. न्यूयॉर्क टाइम्समध्ये पण त्याची बातमी आलेली होती त्यावेळेला. सीझस 4 आफ्टर इमोलेशन.
हा काहीतरी लॉग इन वगैरेचा प्रॉब्लेम दिसतोय, पण हे आर्टिकल तुम्ही नंतर बघू शकता. 20 सप्टेंबर 87चं आर्टिकल आहे, न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलेलं. हे नंतर तुम्ही सविस्तर बघू शकता. एक संस्कृत म्हण आहे स्त्रीच्या स्वातंत्र्याविषयी. लहानपणी वडिलांच्या ताब्यात, तरुणपणी नवऱ्याच्या ताब्यात आणि म्हातारपणी मुलाच्या ताब्यात स्त्रीला स्वातंत्र्य असता कामा नये. न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती. म्हणजे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर स्त्रीला स्वातंत्र्य अजिबात असता कामा नये. लहानपणी तिने वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकावं, नंतर वडील तिचं लग्न करून देतील, म्हणजे तरुणपणामध्ये नवरा तिचं रक्षण करेल. तरुण याचा अर्थ त्यावेळेला बालविवाहच व्हायचे. अवघ्या 8-9 वर्षामध्ये लग्न केलं जायचं. फार उशीर म्हणजे 12, 13, 14, त्याच्या पलीकडे नाही. विवाह कोणाशी करायचा ते त्या मुलीला माहीत नसायचं. विवाह म्हणजे काय हेही माहीत नसायचं. त्याच्यावर एक प्रकारे अत्याचार, बलात्कारच व्हायचा. विवाह करणारा पुरुष किती वयाचा आहे त्याला काही मर्यादा नसायची. बहुतेक वेळेला पैशाचे व्यवहार व्हायचे आणि मुलीचे वडील जो लग्न करायला इच्छुक असलेला पुरुष आहे, मग तो 40चा असेल, 50चा असेल, 60चा असेल, 70चा असेल, त्याच्याकडून पैसे घ्यायचे आणि लग्न करून दिलं जायचं. म्हणजे हुंडा देण्याच्या ऐवजी मुलीच्या बदल्यात पैसे मुलीच्या वडिलांना मिळायचे. त्याच्यानंतर मग तिला मूल व्हावं हा आग्रह. म्हणजे मूल नसेल तर ती वांझोटी म्हणून तिला आजही तो शब्द वापरला जातो. आजही तशा केसेस तुम्हाला दिसतात की मूल नाही म्हणून घरामध्ये नवऱ्याने बायकोला मारलं किंवा सोडून दिलं किंवा हाकलून दिलं, दुसरा विवाह केला, दुसरी बाई घरामध्ये आणून ठेवली. बऱ्याच बातम्या तुम्हाला या संदर्भात पण वाचायला मिळतील. मग मूल झालं तर तो मुलगाच असला पाहिजे, मुलगी नाही. मुलगी असेल तर तो बाईचा दोष. आता शास्त्रीयदृष्ट्या एक्स आणि वाय क्रोमोझोम म्हणजे काय हे सगळं जरा बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे मुलावरती अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे मुलीचा त्याच्यामध्ये दोष काही नसतो. परंतु त्याच्याकडे पण दुर्लक्ष केलं जातं. मुलगी झाली तर ह्या बाईमध्ये काहीतरी दोष आहे आणि ही मुलगा देऊ शकत नाही, म्हणून सुद्धा नवऱ्याला आग्रह केला जातो की तिला मारून टाक किंवा तिला सोडून दे, घटस्फोट घे आणि दुसरा विवाह कर, जेणेकरून तुला मुलगा मिळेल आणि मग तुझी मुक्ती निश्चित होईल. म्हणजे तुझ्या चितेला अग्नी द्यायला तुला मुलगा हवा. तर ही भावना अजूनही बऱ्याच अगदी सुशिक्षित घरांमध्ये सुद्धा आजही दिसून येते. मुलगा झाला समजा तर म्हातारपणी त्या बाईनी नवऱ्यानंतर मुलाच्या ताब्यात राहावं. नवरा असेल तर नवऱ्याचा ताबा असणारच आहे, त्याच्याशिवाय मुलाचा पण ताबा असेल. मग काही वेळेला सतीप्रथा काही ठिकाणी तेवढ्या तीव्रतेने पाळली जात नव्हती. मग जिथे सतीप्रथा नाही आहे तिथे मग केशवपनाची प्रथा होती. तेव्हा त्या बाईने फक्त पांढरे कपडे घालायचे, कुठलेही रंगीत कपडे घालायचे नाहीत, दागिने घालायचे नाहीत, डोक्यावरती एकही केस ठेवायचं नाही, मुंडन करायचं. त्याच्या संबंधाने एक कविता आहे विंदा करंदीकरांची, ती पण शेवटी मी तुम्हाला रेफरन्स देईन, त्याचा वाचून दाखवेन. म्हणजे तो न्हावी यायचा, तो न्हावी या बाईच्या केसाचं मुंडन करायला यायचा. महिन्यातून एकदा, दोनदा किंवा 2 महिन्यातून एकदा यायचा. या बाईची खोली वेगळी असायची. मग तो तिच्यावर बऱ्याच वेळेला अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत स्त्रीवरती. तिला तोंड उघडून बोलायला जागा नसायची. तर हे सगळं त्या काळामध्ये चालत होतं. या बाईला कुठल्याही चांगल्या कार्यामध्ये सहभागी होऊ दिलं जायचं नाही. विवाह असेल, अगदी तिच्या मुलाचा विवाह असेल तरी विधवा म्हणून ती त्या विवाहामध्ये सामील होऊ शकत नाही. विधवेसंबंधाने आजही अजूनही तेवढ्याच अंधश्रद्धा, गैरसमजुती
आहेत. एखाद्या घरामध्ये आमंत्रण द्यायला आलात तर आमंत्रण देताना समजा मुलगा आहे, मुलगी आहे आणि आई आहे त्यांची, पण वडील वारलेले आहेत, म्हणजे आई विधवा आहे थोडक्यात, तर आमंत्रण हे मुलाला दिलं जाईल, मोठी असली तरी आईला नाही, कारण आई सधवा नाही आहे, आईचा नवरा जिवंत नाही आहे. दुसरा एक श्लोक आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. आता याचे संदर्भ सगळे वेगळे आहेत. मग काही ठिकाणी मग पूजा, मग सरस्वती माता, लक्ष्मी, म्हणजे काही जण तर बोलताना असं बोलतात, हास्यास्पद विधानं आहेत सगळी, की सरस्वती माता विद्येचं सगळं सांभाळते, लक्ष्मी ही धनाची देवता आहे, संपत्ती सांभाळते, आणि दुर्गा माता ही संरक्षक आहे. मग आणखीन काय हवं? स्त्रियांना सगळी सत्ता दिलेली आहे. अशी विधानं पण काही जण करतात. प्रत्यक्षात ह्या देवता जरी असल्या तरी प्रत्यक्ष सामान्य स्त्रीची अवस्था काय आहे हे तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आता या रूपकुंवरच्या विषयीची बातमी म्हणजे घटना घडून गेल्यानंतर आपल्याकडे कायदेशीर पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे ते कसं दाबून टाकलं जातं त्याचं उदाहरण आहे ही बातमी. म्हणजे 4 सप्टेंबर 87 या दिवशी या बाईला सती जावं लागलं, तिच्या नवऱ्याबरोबर तिला जाळलं गेलं. 87 मध्ये सतीच्या विरोधात कायदा राजस्थान सरकारने केला. म्हणजे लॉर्ड बेंटिकनी 18व्या शतकात कायदा करून ठेवलेला होता. राजस्थान सरकारला अजूनही गरज वाटत नव्हती. 87 साली शेवटी लोकांच्या दबावामुळे तो कायदा झाला. 88 सालामध्ये 45 लोकांना अटक करण्यात आली. त्याच्यानंतर कोर्टाने 2004 सालामध्ये, म्हणजे केवढा मोठा गॅप आहे ते पहा, त्यापैकी 25 जणांना सोडून दिलं. 6 लोकांचा नैसर्गिक काही कारणांमुळे मृत्यू झाला आणि 6 पळून गेलेत, ते अजूनही सापडत नाही आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या गावातले, सगळ्याला परिचित असणारं गाव, एवढं सगळं गाजावाजा झालेली घटना आणि त्या संदर्भातले 6 लोक सापडत नाही आहेत. विश्वास ठेवायला अतिशय कठीण अशी गोष्ट आहे. आणि अजूनही आर्ग्युमेंट्स ट्रायल कोर्टामध्ये चालू आहे. आता ही 2004 नंतरची केव्हाची तरी बातमी आहे, मला याचा शोध लागला नाही की हे किती सालची बातमी आहे, किती तारखेची बातमी आहे. पण इथे जे लिहिलं त्याच्यावरून तर 2004 नंतरची केव्हाची तरी ही बातमी असणार आहे. 2006-07 मधली 8 मधली बातमी असणार आहे. म्हणजे 87 पासून 2007 पर्यंत 20 वर्ष या केसमध्ये कोणालाही कोणतीही मोठ्या प्रमाणावर शिक्षा झाली नाही. याचं कारण सरळ साधं आहे की आपल्याकडे ह्या गोष्टींकडे आपण पुढे परत येऊया. असे काही लोकसुद्धा आहेत. बातमी वाचून बघा, इंडिया टुडेमधली बातमी आहे आणि पायल रोदगी नावाच्या ॲक्टर संदर्भात बातमी आहे. त्याने राजा राम मोहन रॉय यांच्यावरती टीका केली आहे. ते कसे ट्रेटर, चमचा, इंग्रजांचा चमचा असं सगळं वर्णन केलं आहे. तुम्ही राजाराम मोहन रॉय, त्यांचं महत्त्व हे सगळं शाळेमध्ये शिकलेलं आहात आणि आजही एवढे सुशिक्षित आणि एवढे उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या समाजातले लोक त्यांच्यावरती टीका करतात. सतीचा आणि एकूणच स्त्रियांच्या स्थितीचा धर्माशी पण संबंध आहे. धर्म आणि त्या संदर्भातलं राजकारण याच्याशी पण संबंध आहे.
आता ही दुसरी केस, ही पण राजस्थानमधलीच आहे पुन्हा. भौरी देवी, द रेप दॅट लेड टू इंडियाज सेक्शुअल हॅरॅसमेंट लॉ. आता ही भौरी देवीची बातमी, त्याची पण लिंक मी तुम्हाला दिली आहे. तुम्ही प्रेझेंटेशन जेव्हा पाहाल त्याच्यावर ज्या वेळेला क्लिक कराल त्यावेळेला तुम्हाला ती बातमी बघायला मिळेल. 2017 मधली बातमी आहे. पण 22 वर्षापूर्वी म्हणजे 22 सप्टेंबर 1992ला हा अटॅक झाला. त्याच्यानंतर आता ती 56 वर्षाची आहे. एवढ्या वर्षापूर्वी अटॅक झाला. अजूनही ते सगळं जसंच्या तसं मला आठवतं आहे आणि अजूनही भीती वाटते असं ती सांगते. हे आजचे त्यांचे अलीकडच्या काळातले त्यांचे फोटो आहेत. मग ही केस झाली आणि मग त्याच्यात बरंच आंदोलन झालं मोठं. पण याच्यातही फार काही मोठ्या कोणाला शिक्षा झालेल्या आहेत किंवा काही घटना घडल्या असं नाही आहे. वुमेन राईट्स ॲक्टिव्हिस्ट्स बऱ्याच जणांनी मदत केली. विशाखा नावाची जी एक संस्था होती त्या संस्थेने बरंच काम केलं आणि मग त्याच्या आधारावरती PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स ज्या घातल्या गेल्या आणि पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या आधाराने सेक्शुअल हॅरॅसमेंट इन द वर्कप्लेस मग याच्यासंबंधी कायदे करण्यात आले. वर्कप्लेस म्हणजे कामाच्या ठिकाणी. आता या बाईसुद्धा कार्यकर्त्या होत्या, सरकारी नोकर होत्या आणि त्यांच्यावरती अत्याचार झाला. त्यामुळे मग सेक्शुअल हॅरॅसमेंट इन द वर्कप्लेस या संदर्भात कायदे करण्यात आले. हे डिटेल्स तुम्ही नंतर वाचू शकता. The Sexual Harassment of Women at Workplace Prevention, Prohibition and Redressal Act 2013 म्हणजे असा कायदा करायला 2013 साल उजेडावं लागलं. ही पण एक अतिशय दुःखाची गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे की स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी फारशी जागृती लोकांच्यामध्ये नाही आहे, फारशी फिकीर नाही आहे आणि स्त्रियांनाच मुळात असं बनवून ठेवलेलं आहे की त्यांनाच असं वाटतं की आपण ज्या अवस्थेत आहोत तेच बरोबर आहे. आपण पुरुषांच्या तुलनेत दुय्यम स्थानच आपलं असलं पाहिजे हे त्यांना जे वाटतं ते वर्षानुवर्ष त्यांच्यामध्ये रुजवलेलं आहे, ते त्यांच्या रक्तामध्ये भिनवलेलं आहे. त्यामुळे त्यांनाच समान स्थान नको असतं. समान स्थान म्हणजे काय हेच त्यांना माहिती नाही. स्त्री पुरुष समानता, समान हक्क, समान कामासाठी समान वेतन म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी सरकारी नोकऱ्यांमध्ये पण हे स्पष्ट जाणवतं की एकाच कामासाठी स्त्रीला वेगळं वेतन आणि पुरुषाला वेगळं वेतन दिलं जातं. कित्येक ठिकाणी कुठेही स्त्रियांनी सुद्धा तक्रार केल्याची पण नोंद नाही आहे. फार क्वचित ठिकाणी अशी नोंद तुम्हाला आढळेल. हे मगाशी आपण पाहिलं. स्त्रिया आणि पुरुष दोघांच्या मधले संबंध हा एक अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. दोघं एकत्र असल्याशिवाय ज्याला पाप म्हणतो ते कुठली घटना घडूच शकत नाही. इथे जीसस क्राइस्टची एक कथा आहे, ती जगप्रसिद्ध कथा आहे आणि त्याच्यावरूनच एक वाक्य पण तयार झालेलं आहे. कास्टिंग द फर्स्ट स्टोन. पहिला दगड कोणी मारायचा. लेट द वन अमंग यू हू इज विदाउट सिन बी द फर्स्ट टू कास्ट ए स्टोन. जीसस क्राइस्टचं हे जगप्रसिद्ध वाक्य आहे. तुमच्यापैकी ज्यांनी पाप केलेलं नाही आहे त्यांनी पुढे येऊ दे आणि त्यांनी पहिला दगड मारू दे. आता ही स्टोरी काय आहे ते या चित्रांवरून स्पष्ट होतं. थोडक्यात मी तुम्हाला ही स्टोरी सांगतो. म्हणजे जीसस क्राइस्ट त्याला लोक मानत होते
आणि एक प्रकारचा अतिशय क्रांतिकारक असा विचारवंत, प्रभावी आध्यात्मिक ताकद असलेला. तो गावात एका ठिकाणी बसला आहे आणि मग तिथे एक बाई पळत येते आणि त्याला आसरा मागते. हे दुसरं चित्र त्याच प्रकारचं आहे. जीसस ख्राइस्ट तिला विचारतो, काय झालं? तर माझ्यावरती दुष्कर्म केल्याचा म्हणजे ॲडल्ट्री म्हणजे ह्या बाईचं लग्न झालं आहे पण हिने दुसऱ्या कुठल्या तरी परपुरुषाशी संबंध ठेवले म्हणून गावकरी तिला दगड घेऊन, ह्याच्या हातामध्ये तुम्हाला दगड दिसतोय, इथे पण तुम्हाला दिसेल दगड आहे, इथे दगड पडलेला आहे, इथे पण दगड पडलेला आहे. त्याचा अर्थ काय ते कळेल तुम्हाला. तर दगड घेऊन तिला मारायला आलेले आहेत आणि जीसस ख्राइस्टला 2 मिनिटामध्ये ती गोष्ट कळते की काय चाललेलं आहे, काय प्रकार आहे, तो लगेच कळतो. तुम्ही पण आता तेवढ्या वयाचे आहात तर तुम्हाला या वाक्याचा अर्थ निश्चितपणे कळेल. हिने परपुरुषाशी संबंध ठेवले म्हणजे कुठला तरी पुरुष त्याच्यामध्ये सामील असल्याशिवाय ती घटना घडू शकत नाही. म्हणजे गावातले लोक त्याच्यामध्ये सामील आहेत. गावातले बरेच लोक त्याच्यात प्रत्यक्षात सामील असतात, परंतु आता ती सापडली आहे, पकडली गेली आहे, त्याच्यामुळे मग तिच्यावर आरोप ठेवून तिला मारून टाकणं हा सरळ साधा उपाय ते शोधतात. कारण मग तिने आपलं नाव घेऊ नये हाही त्याच्यातला एक उदात्त इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये हेतू असू शकतो. म्हणजे पुरुषी राजकारण कसं चालतं ते बघा, की या बाईने आपलं नाव घेऊ नये, मग ती बाई कुठेतरी सापडली, त्या घटनेचा गाजावाजा झाला, म्हणून मग त्या बाईनीच आम्हाला नादाला लावलं म्हणून आम्ही हे दुष्कृत्य केलं आणि आता याच्या पुढे तिने असं करू नये म्हणून सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तिलाच मारून टाकणे. आणि मग त्याच्यामध्ये क्रूरता किती करावी त्याला काही मर्यादा नाही आहे. दगडाने ठेचून मारायला पण त्यांना त्याच्यात काही वावगं वाटत नाही. तर जीसस ख्राइस्टनी एकच विधान केलं की तुमच्यापैकी ज्याने कोणी पाप केलेलं नाही आहे त्यांनी पुढे यावं आणि दगड मारावा. आता इथे बायबलच्या संदर्भात ज्या वेळेला चर्चा याची होते त्यावेळेला असं म्हणतात की जीसस हा एकच माणूस तिथे असा होता की जो दगड मारू शकत होता. बाकीची सगळी हळूहळू मग एक एक लोकांनी काढता पाय घेतला आणि ते तिथून निघाले. मग पुढे असं सांगतात की जीससनी त्या बाईला समजावून सांगितलं की जे झालं ते झालं, मी आता तुला या लोकांपासून वाचवलेलं आहे आणि त्यांनी पण पाप केलं होतं त्यामुळे ते पुढे आले नाही, पण तू इथून पुढे पाप करू नको. आता अर्थात तो धर्माचा भाग आहे, त्यावेळच्या नैतिक तत्वांचा भाग आहे, तो वेगळा मुद्दा आहे. पूर्णतः चर्चेचा वेगळा मुद्दा आहे. कशाला पाप म्हणावं, कशाला पुण्य म्हणावं, किंवा पाप आणि पुण्य, ईश्वर आणि नरक आणि स्वर्ग, पुनर्जन्म हे सगळं अस्तित्वात असतं का, शरीर आत्मा हे सगळं हे वेगळे चर्चेचे विषय आहेत. पण आपल्याला यातला मुद्दा काय घ्यायचा आहे नेमका, तो स्त्रीला टार्गेट कसं केलं जातं आणि मग ते जीससच्या माध्यमातून आपण ती कथा पाहिली. आता हे टार्गेटिंग स्त्रियांचं जे आहे ते जीससच्या काळातच होतं का किंवा 18व्या-19व्या शतकापर्यंतच होतं का? स्टोनिंग ऑफ सोराया एम नावाची एक फिल्म आहे, अमेरिकन फिल्म आहे, पण पर्शियन लेखक आहे, पर्शियन डायरेक्टर आहे की ज्याला अमेरिकन नागरिकत्व मिळालेलं आहे, त्यांनी ही फिल्म तयार केली. या फिल्मची सुद्धा मला वाटतं यूट्यूबवरती बरंचसं अवेलेबल आहे, ते पण तुम्ही पहा. इराणमध्ये, आता हे अर्थात फिल्ममधलं पिक्चर आहे, हे रिअल नाही आहे, त्या स्त्रीला कसं मारलं जातं ते पहा. म्हणजे असा हौदासारखा चौकोन केला ज्या मातीमध्ये तिला गाडले म्हणजे ती पळून जाऊ नये आणि मग तिला दगड मारतात. दगडांवरती तुम्हाला रक्त दिसते, तिच्या अंगावरती रक्त दिसते, याचा अर्थ स्पष्ट आहे की हे दगड तिला मारून टाकायचं. का मारून टाकायचं आहे? तर तिने परपुरुषाशी संबंध ठेवले, भ्रष्ट वर्तन केलं म्हणून. तालिबानची राजवट जी अफगाणिस्तानमध्ये होती ती सुद्धा अशीच स्त्रियांच्या विरोधी होती.
स्त्रियांनी नोकरी करणं त्यांना पटणारं नव्हतं. म्हणून मग त्यांनी एक फतवा काढला. 2000च्या दरम्यान तालिबानची राजवट अफगाणिस्तानमध्ये आलेली होती. नंतर ती 2001 नंतर मग अमेरिकेचा हल्ला झाला आणि मग ते तिथून सत्तेमधून गेले. पण अजूनही ते प्रभावी आहेत बऱ्याचशा भागामध्ये. अजूनही ते डोकं वर काढतात मधून अजून. तर तालिबान आणि ते इंटरनॅशनल पॉलिटिक्स, अमेरिकेची इन्व्हॉल्वमेंट चुकीची बरोबर, ते सगळा वेगळा विषय आहे. पण तालिबाननी त्यांच्या राजवटीच्या दरम्यान असा एक फतवा काढला की स्त्रियांनी नोकऱ्या करायच्या नाहीत, घराच्या बाहेर पडायचं नाही, नवऱ्याशिवाय कोणाच्या बरोबरही जायचं नाही, नवऱ्याच्या परवानगीशिवाय कुठलीही गोष्ट करायची नाही, कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा नाही. अडचणीचा भाग असा होता की तालिबान येण्याच्या आधी स्त्रियांची संख्या दुकानांमध्ये असतील, ऑफिसेसमध्ये असतील, स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया असतील, वकील, डॉक्टर्स, नर्सेस अशा व्यवसायात असलेल्या स्त्रिया असतील, स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या, अगदी अकाउंटंट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, तर सगळ्या घरी बसल्यानंतर व्यवहार सगळे ठप्प व्हायला लागले. आणि घरांमध्ये बऱ्याच ठिकाणी बराच काळ युद्ध चालू असल्यामुळे 1979 पासून साधारणपणे अफगाणिस्तानमध्ये अस्थिर स्थिती आहे. सोव्हिएट रशियाने केलेलं आक्रमण आणि त्याच्यामुळे झालेले संघर्ष, त्याच्यामध्ये तिथे प्रचंड संघर्ष दिसतो तुम्हाला. तर या काळामध्ये पुरुष घरातले बहुतेक मारले गेलेले होते. स्त्रियाच घरातलं सगळा कारभार चालवायचे. लहान मुलं, म्हातारी माणसं आणि स्त्रिया एवढंच काय ते घरात राहिलेले होते. आणि घरातल्या कर्त्या या त्या स्त्रियाच होत्या. तर हजारो लाखो घरांचा प्रश्न निर्माण झाला की यांचं घर चालवायचं कसं. आणि मग त्यांना दुसरा फतवा काढावा लागला की ज्या स्त्रिया नोकऱ्या करत होत्या त्यांना त्यांचा आधीचा जो काही पगार आहे साधारणपणे तेवढाच वेतन त्यांना घरपोच दिलं जाईल आणि त्यांच्या जागी आता नव्या नियुक्त्या मात्र पुरुषांच्या केल्या जातात. म्हणजे त्यांनी त्यांचं धोरण बदललं नाही. स्त्रियांनी नोकऱ्या करायच्या नाहीत याच्याशी ते ठाम राहिले, परंतु मग खर्चिक असा वेगळा उपाय केला. त्यांची राजवट फारशी टिकली नाही, त्याच्यामुळे मग पुढे त्याच्यामध्ये काही होऊ शकलं नाही. आणि आजही थोडासा दबाव आहे. पण आता तुम्हाला दिसेल की अफगाणिस्तानमध्ये बरंच चित्र बदललेलं आहे. आणि तुम्ही या मुलीचं नाव ऐकलं असेल, मलाला युसुफजाई. या मुलीचे फोटो पण पाहिले असतील बरेचसे. तर ही अफगाण मुलगी आहे. हिच्या संबंधाने ज्या कथा आहेत त्या जरूर वाचून पहा. मलाला युसुफजाई इमेजेस आणखी क्लिअर कट बघूया. याचं एक पुस्तक पण आहे. आय एम मलाला. तालिबानच्या राजवटीमध्ये ह्याच्यावरती गोळीबार झाला आणि त्याच्यामध्ये तिचा गंभीर जखमी ती झाली. पण तिला तिथून वाचवण्यामध्ये सरकारी जे काही फोर्सेस होते त्यांना यश आलं आणि त्याच्यातून मग ही तिच्या संबंधाच्या बऱ्याचशा बातम्या आहेत. तर हे युसुफजाई प्रकरण पण तुम्ही एकदा पहा. आता आणखीन एक इश्यू स्त्रियांच्या संदर्भातला. स्त्रियांना दुय्यम मानणं, स्त्रियांचा छळ करणं हे सर्वत्र चालतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीमधल्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत त्याचाही वापर स्त्रियांचा छळ करण्यासाठी करण्यात आला. म्हणजे हा इतका घातक आहे की म्हणजे स्त्री संपूनच टाकायची. सेक्स डिटर्मिनेशन
प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान, म्हणजे मूल होण्याच्या आधी तो मुलगा आहे की मुलगी हे काही टेस्टच्या साहाय्याने, सोनोग्राफीच्या साहाय्याने शोधून काढायचं. आणि समजा ती मुलगी असेल तर गर्भधारणा झाल्यापासून 2-3 महिन्यामध्ये साधारणपणे लक्षात येते. तर तेवढ्या कालावधीमध्ये लक्षात आल्यानंतर ती मुलगी असेल तर गर्भपात करायचा, म्हणजे मारून टाकायचं. प्री कन्सेप्शन अँड प्री नॅटल डायग्नॉस्टिक टेक्निक्स ॲक्ट 1994. पार्लमेंट ऑफ इंडियानी 1994मध्ये असा जे काही डिटर्मिनेशन आहे, गर्भलिंग निदान करण्याची प्रक्रिया जी आहे त्याला कायद्याने बंदी घातली. आणि असं जर काही सापडलं तर त्याच्याविषयी म्हणजे त्या डॉक्टरला कडक शिक्षा केली जाईल, हॉस्पिटलवरती कारवाई केली जाईल वगैरे वगैरे. आजही त्या सगळे प्रकार जसेच्या तसे चालू आहे, बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. आजही बातम्या येत राहतात. महाराष्ट्र शासनाने 94च्या आधीच अशा प्रकारचा कायदा केलेला होता. म्हणजे महाराष्ट्र शासन हे पुरोगामी म्हणून त्यावेळेला त्यांनी उल्लेख केला होता की आम्ही पहिल्यांदा हा कायदा केला. महाराष्ट्राचं बघूनच मग केंद्राने पण कायदा केला. संपूर्ण भारतभर आता तो PCPND ॲक्ट म्हणून प्रसिद्ध आहे. पण हे उद्योग पण केले जातात. खेड्यापाड्यातल्या बायकांना पण हे माहीत असतं. ज्यांना एरवी लिहिता वाचता येत नाही त्यांना हे मात्र नक्की माहीत असतं. कुठल्या दवाखान्यात ही टेस्ट केली जाते आणि कुठल्या दवाखान्यामध्ये मुलगी मारता येते हे पण त्यांना माहीत असतं. डॉक्टरांना याच्यातून पळवाट काढणं तसं खूप सोपं आहे. गर्भलिंग चिकित्सेसाठी किंवा गर्भलिंग निदानासाठी परीक्षा करतोय असं सांगण्याचं कारण नाही. डॉक्टर कोणतेही कारण न देता त्या स्त्रीची तपासणी करू शकतात आणि तपासणी केल्यानंतर कोणतं तरी वैद्यकीय कारण देऊन गर्भपात घडवला जातो. गर्भपात प्रत्यक्षात मुलगी नको आहे म्हणून केलेला असतो. दाखवताना कागदावर वेगळंच काहीतरी वैद्यकीय कारण दिलं जातं जे कायदेशीर चौकटीमध्ये बसतं. हे प्रकार केल्यामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये स्त्री पुरुष प्रमाण जे आहे, निसर्गतः जगभर कुठेही तुम्ही गेलात तर स्त्रिया आणि पुरुषांचं प्रमाण हे समसमान असतं. आणि ज्या भागामध्ये ज्या रिजनमध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त तो प्रगत भाग असतो, हे अनेक उदाहरणांनी सिद्ध झालेलं आहे. भारतामध्ये केरळ हे एकमेव राज्य आहे की जिथे स्त्रियांची संख्या जास्त आहे. दर 1000 पुरुषांमागे साधारण 1100च्या आसपास स्त्रिया तिथे आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये हीच परिस्थिती 1000 स्त्रियांच्या मागे 1000 पुरुषांच्या मागे 800-700 त्याच्याही खाली गेलेलं आहे. लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या पुरुषांना मुली मिळत नाहीत. मग पंजाब आणि हरियाणामधल्या लोकांनी बिहारमधून, आसाममधून जे काही गरीब मजूर येतात त्यांच्याशी विवाह करणं आणि द्रौपदीसारखा विवाह, सोज्वळ नाव त्याला दिलं जातं. द्रौपदीने 5 पांडवांशी विवाह केलेला होता, 5 भावांशी विवाह केलेला होता. तसं मुलीला घेऊन आलं जातं आणि आल्यानंतर सांगितलं जातं की घरातल्या सगळ्या भावांची तू बायको आहेस. त्या मुलीला बिहारमधली असल्यामुळे संथाली किंवा आणखीन कुठली तरी हिंदी, मैथिली वगैरे हिंदीची बोलीभाषा येत असते. त्याच्या पलीकडे दुसरं काही कळत नसतं. पंजाबी भाषा तिला येत नाही, हिंदी तिला कळत नाही, म्हणजे ऑफिशियल हिंदी ज्याला म्हणतो आपण, कारण बोलीभाषा हिंदी तिची असते. इंग्रजीचा संबंधच नाही. त्यामुळे घरामध्ये एकमेकांशी बोलण्याचाही प्रश्न येत नाही, बोलताच येत नाही, कम्युनिकेशनच करता येत नाही, लिहिता वाचता हिला येत नाही. एक मुलाखत घेतली होती टेलिव्हिजनवरती आणि त्या बाईंनी विचारलं सासूबाईंना की सुनबाईंशी तुम्हाला बोलता येत नाही, मग तुम्ही घरामध्ये राहता कसं? तर बोलण्याची गरज काय आहे? नवरा आणि बायको त्यांचं ते बघून घेतील काय करायचं ते. माझा संदर्भ फक्त एवढाच आहे की मी तिला
स्वयंपाक कसा करायचा सांगते, भांडी धुणं, घर साफ ठेवणं, मुलांची काळजी घेणं, एवढं सांगायला भाषेची फारशी गरज लागत नाही. म्हणजे कामासाठी आणि पुरुषांच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी स्त्रीला लग्न करून आणलं. वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. आपण सतीप्रथे संदर्भातल्या एका फिल्म शॉटवरून सुरुवात केली, त्याच्यानंतर रूपकुंवरची केस पाहिली, त्यानंतर भौरी देवीची केस पाहिली, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस पाहिलं, आता हे सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट पाहिली. आता आणखीन एक कन्सेप्ट पहा स्त्रियांशी संदर्भात असलेली, ग्लास सिलिंग, काचेचे छत. आता हे काचेचं छत अनएक्नॉलेज्ड बॅरियर टू ॲडव्हान्समेंट इन अ प्रोफेशन एस्पेशली अफेक्टिंग वुमन अँड मेंबर्स ऑफ मायनॉरिटीज. म्हणजे कायदेशीर असं काही बंधन घालता येत नाही की इथे स्त्रियांनी नोकरी करता येणार नाही किंवा ह्या पदाच्या पुढे स्त्रियांना जाता येणार नाही. पण कायदेशीर असं जर काही नसलं तरी वेगवेगळ्या मार्गांनी काही बंधनं त्याच्यामध्ये आणली जातात आणि ते दिसताना तर काही दिसत नाही. तुम्हाला प्रत्येक स्त्रीला वरती जाण्याचा मार्ग दिसतो, पण मध्ये ते सिलिंग आहे ते तिथे गेल्यानंतर लक्षात येतं. त्या पदापर्यंत पोचल्यानंतर लक्षात येतं की ह्याच्या पुढे आपल्याला जायला संधी नाही आहे. त्याला म्हणायचं ग्लास सिलिंग. आता हे ग्लास सिलिंग हे आणखीन चित्र स्पष्ट होते की पुरुष हे फोडून पुढे जाऊ शकतो, पण स्त्रीला हे फोडणं मुश्किल होतं. म्हणजे तुमच्या नोकरीच्या ठिकाणामध्ये प्रगती करताना तुमच्यावरती मर्यादा पडतात. हे अतिशय बोलकं चित्र आहे. पुरुष विचारत आहेत ग्लास सिलिंग, आय डोंट सी, नो ग्लास सिलिंग. ते ग्लास सिलिंगवरतीच उभे आहेत, त्याचं भार सगळा पडला आहे त्या बाईवरती आहे, त्या बाईला ते दिसतं. पुरुषांच्या डोक्यावरती काहीच नाही आहे, पण सिस्टमॅटिकली अरेंज केलेलं आहे की बाईला दडपून टाकलं. त्याच्यामुळे पुरुष असं म्हणायला मोकळे आहेत की ग्लास सिलिंग मला कुठे दिसत नाही, ते ग्लास सिलिंग वगैरे काही नाहीच आहे. अतिशय बोलकं असं चित्र आहे. ग्लास सिलिंग म्हणजे काय हे समजून सांगण्यासाठी सुधा मूर्ती, आधीच्या त्या सुधा कुलकर्णी, त्यांची ती कथा आहे, ती कथा जरूर वाचा. त्यांच्यात आणि JRD टाटा यांच्यामध्ये घडलेला तो किस्सा आहे. अनेक व्हर्शन्स त्याचे मी ऐकलेले आहेत. आता इथे पण एक बातमी आहे, त्याच्यामध्ये एक untoldstory.in नावाची साईट आहे आणि त्याच्यावरती ही बातमी मला वाचायला मिळाली. ही बऱ्यापैकी डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले आहे. ही जरूर वाचून पहा. मी थोडक्यात तुम्हाला त्याची कथा सांगतो. तर सुधा मूर्ती या नारायण मूर्ती यांच्या पत्नी. आता हे नारायण मूर्ती कोण तुम्हाला माहिती असेल, इमेजेस पाहिल्यावर लगेच लक्षात येईल. इन्फोसिस ही जी मोठी कंपनी आहे, फाउंडर ऑफ इन्फोसिस नारायण मूर्ती. तर या नारायण मूर्तींच्या या पत्नी. इन्फोसिसचा दबदबा काय आहे, शेअर मार्केटमध्ये किती दबदबा आहे तुम्हाला माहीत असेल. नसेल तर थोडासा अभ्यास करून पहा याच्या संबंधात. तर या सुधा मूर्ती त्यांनी 1974 मधली एक गोष्ट सांगितलेली आहे त्यांची. 1974 मध्ये त्यांनी त्या इंजिनिअरिंग शिकत होत्या आणि टाटा ग्रुपची एक जाहिरात त्यांनी पाहिली की इंजिनियर्स हायर करायचे आहेत आणि खाली लिहिलं होतं की लेडीज नीड नॉट अप्लाय. आता हे कायदेशीररित्या त्यांना कसं करता आलं हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे, पण या स्टोरीमध्ये तरी त्यांनी तसं मांडले. कारण घटनात्मकदृष्ट्या असा असमानता उघडपणे करता येत नाही, पण तरीसुद्धा टेल्कोची ती जाहिरात होती. टेल्को ही टाटाची कंपनी आहे आणि त्या जाहिरातीमध्ये ते असं स्पष्ट मांडलेलं होतं की स्त्रियांनी अप्लाय करू नये. आता अर्थात नंतर त्याची वेगळीच सफाई त्यांनी दिली, ती पण आपण बघूया. मग या चिडल्या
की माझ्यापेक्षा कमी मार्क्स मिळालेले, माझ्यापेक्षा अकॅडमिक प्रोग्रेस कमी असलेले कित्येक जण इथे अप्लाय करतील, केवळ पुरुष असल्यामुळे त्यांना अप्लाय करता येईल आणि मला मात्र करता येणार नाही. मग त्यांनी एक पत्र लिहिलं आणि ते थेट JRDच्या नावाने लिहिलं, कारण त्यांना बाकीचे कंपनीचे डिटेल्स माहीत नव्हते. मग ते JRD टाटांच्या पर्सनल याच्यामध्ये जाऊन पडलं आणि मग कंपनीने त्याची दखल घेतली. कंपनीने त्यांना पुण्याला बोलवलं, स्वखर्चाने बोलवलं आणि त्यांची मुलाखत घेतली. मग त्याच्यामध्ये ते सॅटिस्फाय झाले आणि त्यांना फर्स्ट इंजिनियर म्हणून टेल्कोमध्ये नोकरी मिळाली. आणि मग पुढे JRDची भेट झाली. त्यावेळेला मग JRD म्हणाले की आमची ती पॉलिसी नाही आहे, कारण शॉप फ्लोअरवरती हर तऱ्हेच्या माणसांशी संबंध येतो आणि मग स्त्रियांनी तो धोका पत्करावा का, त्यामुळे आम्ही ती पॉलिसी स्वीकारलेली होती. तुमच्या क्षमतेबद्दल आम्हाला शंका नाही, तुम्ही रिसर्च लॅबोरेटरीजमध्ये काम केलं पाहिजे, तुम्ही शॉप फ्लोअरवरती का काम करणार, असं काहीसं समर्थन या बातमीमध्ये त्यांनी दिलेलं आहे. पण त्यातला किस्सा महत्त्वाचा हा की स्त्रियांना इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये घेता कामा नये, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्त्रियांनी जाऊ नये, पोलिसात स्त्रियांनी जाऊ नये, लष्करामध्ये स्त्रियांनी जाऊ नये, वैमानिक स्त्रियांनी होऊ नये. आता अर्थात हे सिलिंग बऱ्याच ठिकाणी तोडलेलं दिसतं. आय एम नॉट शुअर ए ग्लास सिलिंग एक्झिस्ट्स. आता हे निकोल रिच डी पॉलिग्नॅक, एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट, स्कॉटलंड बँक, स्कॉटिया बँक. I am not sure a glass ceiling exists, but if it is there, it is just glass. It is not concrete. Break it. तर हे ब्रेकिंग आता केलेलं आहे बऱ्याच जणांनी, पण अजूनही पूर्णतः ते ग्लास सिलिंग जे आहे ते ब्रेक झालेलं आहे अशातला भाग नाही. अजूनही बरेच प्रोफेशन्स असे आहेत की जिथे स्त्रियांना जाऊ दिलं जात नाही. म्हणजे अगदी तुरळक स्त्रिया तुम्हाला तिथे दिसते. स्त्रियांच्या संदर्भामध्ये उदाहरणं, किस्से, बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या. आता आपल्याला पाहायचं आहे तो साधारणपणे स्त्रीवादी चळवळ ही कशी विकसित होत गेली आणि थेरॉटिकली मांडणी बरीच कशी केली गेलेली आहे. तर त्यातली सुरुवात आपण करूया आणि इथे थांबूया. आज पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा भाग आपण बघूया. सिमॉन दी बोहा 1908 ते 1986. तुमच्या ग्रुपवरती मी आणखीन काही व्हिडिओज वगैरे टाकेन, तर यांच्या संदर्भातले हे व्हिडिओ जरूर पहा. द सेकंड सेक्स हे त्यांचं पुस्तक होतं, ते गाजलं जगभर. मराठीमध्ये पण त्याचं भाषांतर उपलब्ध आहे. त्यांचं एक जगप्रसिद्ध वाक्य आहे, वन इज नॉट बॉर्न बट रादर बिकम्स ए वुमन. जन्माला आल्यानंतर स्त्री आणि पुरुष शारीरिक फरक आहेत, बदल वेगळे आहेत, वेगळेपणा आहे. पण तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर मला द्या की वाघ आणि वाघीण अगदी बारकाईने निरीक्षण केल्याशिवाय तुम्हाला लांबून सांगता येतं का? किंवा कुत्रं, मांजर याच्यामध्ये बारकाईने निरीक्षण केल्याशिवाय नर आणि मादी यातला फरक सहसा तुम्हाला सांगता येणार नाही, कारण दोघांच्यामधली साधारणपणे ताकद सारखीच आहे, ॲक्टिव्हिटीज सगळ्या साधारणपणे सारख्याच असतात. पुरुष आणि स्त्री याच्यामधला फरक मात्र उघडपणे दिसतो, कारण वन इज नॉट बॉर्न बट रादर बिकम्स ए वुमन. मग स्त्रियांनी कोणते कपडे घालावे, स्त्रियांनी कोणत्या रंगाचे कपडे घालावे, कसे कपडे घालावे, सगळं फिक्स केलेलं आहे. म्हणजे सर्कसमध्ये असेल, टेनिस कोर्टावरती असेल, फुटबॉलच्या ग्राउंडवरती असेल किंवा क्रिकेटच्या ग्राउंडवरती असेल, स्त्री आहे का पुरुष पोशाखावरून, एकूण वागण्यावरून बरोबर लक्षात येतं. स्त्री म्हणून वेगळं वाढवलं जातं. तर गार्डियन नावाचं जे हे वर्तमानपत्र आहे त्याच्यामधला हा लेख आहे, हा याच्यामध्ये कोटेशन्स आहेत.
तर ही कोटेशन्स पण जरूर वाचून पहा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्याविषयी डिटेल चर्चा करूया.